बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये बोट दिसताच गोळ्या घाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी नौदलाला आदेश दिलेले आहेत. हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटींवर थेट कारवाई होणार. माइन स्वीपिंग मोहीम आता तिप्पट वेगाने राबवणार. दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं मोठी कारवाई केली. इराणच्या IRGC नौदलानं कंटेनर जहाजं रोखलेली आहेत. हॉर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं इराणच्या IRGC नौदलानं रोखलीत. इराणनं कंटेनर जहाजं रोखली. थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे. काही दृश्य समोर आलेली आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं मोठी कारवाई केलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. कंटेनर वाहू जहाज इराणनं रोखली. IRGCनं इराणच्या IRGCच्या नौदलानं ही जहाजं रोखलेली आहेत आणि हे दृश्य आपण पाहतोय. IRGCचे कमांडर कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजावर चढता आहेत. त्यांनी थेट ही जहाजं रोखलेली आहेत. हा व्हिडिओही समोर आलेला आहे. IRGCच्या नौदलानं कंटेनर जहाजं रोखली. त्यांनी त्या जहाजाजवळ आपली छोटी बोट नेली. त्यानंतर त्या जहाजावर ते चढले आणि अशा प्रकारे ही जहाजं कंटेनर वाहून नेणारी जहाजं IRGCनं रोखलेली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC इराणची संघटना आणि IRGCने ही मोठी कारवाई केलेली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं इराणच्या IRGCच्या नौदलाने कंटेनर जहाजं रोखलेली आहे. त्या संदर्भातला व्हिडिओही आता समोर आलेला आहे. कंटेनर वाहू जहाजांजवळ आपली स्पीड बोट IRGCच्या कमांडरनं नेली. त्यानंतर IRGCचे कमांडर कंटेनर वाहू जहाजांवर चढले आणि त्यानंतर ही जहाजं रोखण्यात आली. संबंधित व्हिडिओही समोर आला. भारत आणि चीन नरकासमान देश. ट्रम्प यांनी गरळ ओकली आहे. मुलांना अमेरिकेत जन्माला घालून अख्खं कुटुंब इथे आणतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांवर आरोप केलेला आहे. भारतामध्ये ट्रम्प यांच्या विरोधात संतापाची लाट आता उसळते. ट्रम्प इतकं बोलूनही मोदी सरकार गप्प का? काँग्रेस हा सवाल विचारते. Trump has endorsed a post. The post compares India and China as hellholes. What is the Indian government's response on the US president terming India in a derogatory manner? We have seen some reports. That is where I leave it. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात ही गरळ ओकलेली आहे. भारत आणि चीन या देशांसंदर्भात त्यांनी गरळ ओकलेली आहे.